नमस्कार श्रोते मित्र हो. कथारस सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक देवदत्त पाटील लिखित कादंबरी शापित सावल्या. प्रकरण 9. प्रतापराव जाधव हा तरुण म्हणजे इनामदार रानोजीराजे जानोळीकर यांचे चिरंजीव प्रतापराजे असल्याचं ऐकून काझीही आश्चर्यचकित झाला. रानोजीराजेंनी रावराणींची ओळख सांगून प्रतापराजेंच्यासाठी रदबदली केली. काजीनं थोडं मऊ धरून स्वीकारायचं ठरवलं. प्रतापराजेंचा शारीरिक छळ थांबवला आणि रानोजीराजेंना सल्ला दिला. त्यांनी प्रतापराजेंचं माफीचा साक्षीदार होण्यासाठी मन वळवावं. त्याने आझाद हिंदुस्थान संघटनेची त्यांना ठाऊक असलेली सगळी माहिती सांगावी, म्हणजे त्यांची सही सलामत सुटका होईल. रानोजीराजे कस्टडीत असलेल्या आपल्या चिरंजीवांना भेटायला गेले. गजाआडच्या प्रतापराजेंची अवस्था बघून आबासाहेबांना भडभडून आला. मनात अतीव कळवळा दाटला. एकुलता एक मुलगा म्हणून लाडाकोडानं ऐशारामात वाढवल्या प्रतापराजेंची तब्येत एकदम हडकळलेली होती. सुखासिंतेचा मेद झडून गेला होता. तांबूस गौर कांती फिकटलेली होती. गालफडं बसली होती आणि खुरट्या दाढीनं चेहऱ्याची कळा घालवली होती. राजबिंड्यात देखण्यात तरुण पोराची राया पार गेली होती. पितापुत्रांची नजरभेट झाल्यावर दोघंही काही क्षण निशब्द राहिले. अशक्तपणा आणि पायावर पोलिसांनी केलेल्या मारपिटीमुळं प्रतापराजेंना फार वेळ उभं राहणं मुश्किलीचं झालं होतं. ते सावकाश एका खुर्चीवर बसले. आबासाहेब मात्र पाठीवर हात बांधून उभेच होते. आईसाहेबांची तब्येत कशी आहे? प्रतापराजेंनी प्रथम तोंड उघडलं. तुम्ही जानोळी सोडल्या दिवसापासून त्याने अंथरूण धरलंय. फार जीवाला लावून घेतलंय त्यांनी. प्रतापराजे यावर काही बोलले नाहीत. एक दीर्घ उसासा सोडून ते त्या दालनात समोरच्या भिंतीवर टांगल्या इंग्लिश साम्राज्याचे बादशहा 6वे जॉर्ज यांच्या तस्बिरीकडे पाहत बसले. प्रतापराजे, त्यांचं जगणं मरणं सर्वस्वी तुमच्या हातात आहे. तुम्ही या प्रकरणातून सही सलामत सुटून आलात तर केवळ तुमच्या दर्शनानंही त्यांना जीवदान मिळेल. रात्रंदिवस त्यांनी तुमचाच ध्यास घेतला आहे. भ्रमात बडबडू लागले की तुमच्या नावाचा जपच ऐकू येतो. प्रतापराजे, आम्ही तसे कठीण काळजाचे आहोत. इतर अनेक गोष्टीत आमचं मन गुंतून राहत असल्यानं तुमच्याकडे आमचं दुर्लक्षही झालं असेल. तुम्ही आम्हाला धुडकावून लावलं तर आम्ही समजू शकतो, पण तुम्ही दृष्टीआड होताच तुमच्या आईसाहेबांचा जीव कासावीस होतो आणि त्यांचे प्राण कंठाशी येतात याची तुम्ही जाणीव ठेवायला हवी होती. तुम्हीच त्यांचे प्राण आहात. त्यांच्यापासून तुम्ही दूर राहणं म्हणजे त्यांना मरणाच्या स्वाधीन करणं हे विसरू नका. आमच्यासाठी नव्हे तर त्यांच्यासाठी तुम्ही विचारानं वागायला पाहिजे होतं. तुम्ही त्यांना फसवलं. बस आबासाहेब, मी चुकलो. आईसाहेबांची माया ठाऊक आहे मला. त्यांच्या भोळ्या स्वभावाचा मी गैरफायदा घेतला. मला पश्चाताप होतो त्याचा. आईसाहेबांना भेटावं, त्यांचे पाय धरून क्षमा मागावी असं खूप वाटतं मला. अगदी अंतःकरणापासून वाटतं. त्यांची सेवा करावी, त्यांना सगळ्या दुःखापासून दूर ठेवण्यासाठी जीवाची कुर्बानी करावी. कुर्बानीची गरज नाही प्रतापराजे. त्या अत्यवस्थ असताना तुम्ही त्यांच्या जवळ असावं एवढीच त्यांची आणि आमची इच्छा आहे. पण आबासाहेब, कसं शक्य आहे हे? मी इथं कैदेत अडकून पडलो हे पाहताच आहात तुम्ही. यातून सुटकेचा मार्ग आहे प्रतापराजे. फारसं अवघड नाही ते. आम्ही ते सुचवायला आलो आहे. सुटकेचा मार्ग? प्रतापराव उद्गारले. आशेनं त्यांच्या डोळ्यात लकाकी आली. आईसाहेब अत्यवस्थ असल्याचं, अंतरुणाला खिळून असल्याचं ऐकून ते व्यथित झाले होते. दुःख विवल झाले होते. मृत्यूशय्येवर असलेल्या मातेला भेटण्यासाठी पुत्र व्याकुळ झाला होता. इथून सुटका करून घेता येईल म्हणता आबासाहेब? इथूनच काय, या प्रकरणातून सुद्धा तुम्ही मुक्त होऊ शकाल प्रतापराजे. तुम्ही माफीचा साक्षीदार व्हायचं, व्यवस्थित कबुली जबाब द्यायचा, तुमच्या संघटनेची तुम्हाला ठाऊक असलेली सगळी माहिती सांगायची.
इन्स्पेक्टर काजीकडे या प्रकरणाचा तपास आहे. त्यांनी मला तसा शब्द दिला आहे. प्रतापराजे मंदसे हसले. पुढच्या दालनाची दाराजवळ उभ्या असलेल्या पहारेकरी पोलिसांकडे एक नजर टाकली. आबासाहेब, हा मार्ग माझ्या उपयोगाचा नाही याची तुम्हाला जाणीव असायला हवी होती. आईसाहेबांनी मला ओळखलं नाही, तसंच तुम्हीसुद्धा ओळखलं नाही. साथीदारांचा बळी देऊन मी स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करीन काय, हे तुम्ही आपल्या मनाला आधी विचारून घ्यायला हवं होतं. आबासाहेबांना यावर क्षणभर काय बोलावं सुचलं नाही. प्रतापराजेंच्या या हटवादी अविचारी भूमिकेनं त्यांचा राग उचल खायला बघत होता. तुमचं बरोबर आहे प्रतापराजे. पुत्रप्रेमानं आम्ही आंधळे झालोय, म्हणूनच तुम्हाला ओळखण्यात आमची चूक झाली. मुलगा कृतज्ञ झाला तरी आई वडील त्याच्या हिताचा, त्याच्या सुखाचाच विचार करतात, हा शुद्ध वेडेपणाच आहे प्रतापराजे. नाही आबासाहेब, मी कृतज्ञ नाही. तुमच्या प्रेमाची उत्तराई होण्यासाठी माझ्या कातडीचे जोडे करून तुमच्या पायी घालीन मी. असली पोकळ भाषा नको आहे आम्हाला. तुमच्या आईसाहेबांचे प्राण मोलाचे आहेत असं वाटत नाही तुम्हाला? आईसाहेबांचे प्राण मोलाचे आहेतच, पण आबासाहेब, एका मातेच्या प्राणापेक्षा पारतंत्र्याच्या गर्तेत पिचत पडल्या मातृभूमीची मुक्ती अधिक मोलाची आहे. आज अनेक माता मोठ्या आनंदात आपल्या पुत्रांना आशीर्वाद देत आहेत, त्यांनी मातृभूमीसाठी चालल्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेऊन विजयी व्हावं म्हणून. आपल्या पुत्राच्या हुतात्म्याचाही अभिमान वाटतो त्या वीर मातांना. स्वातंत्र्य देवतेच्या वेदीवर पुत्राचा बळी देण्यात आपल्या मातृत्वाचा सन्मान होतोय, मातृत्वाचं सार्थक होतंय असं वाटतंय त्यांना. आईसाहेब भोळे आहेत, अज्ञ आहेत, तुम्ही त्यांची समजूत घालायला हवी. बस बस प्रतापराजे, बस. आबासाहेबांनी चिडून त्यांचं बोलणं मध्येच तोडलं. आत्तापर्यंत मोठ्या प्रयासानं आवरलेला राग संयमाचे बांध तोडून उफाळून आला. तुमची भाषणबाजी ऐकायला आलो नाही आम्ही. आम्हाला देशभक्ती शिकवण्याच्या फंदात पडू नका तुम्ही. तुमच्या पुढं देशभक्तीपर भाषण देणं व्यर्थ आहे याची कल्पना आहे मला, पण मी जे बोलतोय ते तुम्ही आईसाहेबांच्या कानावर घालावं अशी इच्छा आहे माझी. तुमची बुद्धिमत्ता त्यांच्याजवळ नसली, तुमचं शहाणपण त्यांच्याकडे नसलं तरी त्यांचं आईचं हृदय आपल्या मुलाचं मन समजावून घेऊ शकेल. तुमच्या काळजीनं आम्ही इथवर आलो हा मूर्खपणाच झाला म्हणायचा. आबासाहेब कडवटपणे म्हणाले. असा भ्याड पळपुटेपणा, विश्वासघात, देशद्रोह शिकवायला येणं तुमच्या दृष्टीनं शहाणपणाचं असेल ही कदाचित, पण धर्मगड शत्रूंच्या हाती पडू नये म्हणून आपली 21 मुलं रणांगणात लुटून 20 मुलांची आहुती देणाऱ्या रामजी जाधवांच्या या वंशजाला तुझी वेडीवाकडी देशसेवा करतो आहे त्याबद्दल तुम्ही शाबासकी द्यायला आला असता तर मला आनंद वाटला असता. हा संदर्भ आबासाहेबांच्या इनामदार राणोजीराजे जानोळीकर जाधवांच्या वर्मी लागला. क्षणभर ते गडबडले. पोरानं आपली जिभच कापून घेतल्यासारखं वाटलं त्यांना. त्यांनी माघार घेतली. त्यांच्या रागाचं पाणी झालं. त्यांचा आवाजही खालच्या पट्टीत उतरला. या पोराला त्यानं स्वीकारल्या मार्गानं जाण्यापासून आपण परावृत्त करू शकणार नाही याची त्यांना खात्री पटली. ठीक आहे, ठीक आहे. आम्हाला वाटतं तुमच्याशी वाद घालण्यात काही अर्थ नाही. आम्हाला अगदीच राहावलं नाही म्हणून आम्ही आलो. आम्हाला आशा होती तुम्ही निदान तुमच्या आजारी आईसाहेबांचा काहीतरी विचार कराल, पण आम्ही जगलो काय आणि मेलो काय तुम्हाला त्याचं सोयरसुचक नाही हे आमच्या ध्यानात आलं आहे. आमचं काळी तुटतं म्हणून आम्ही एवढं बोललो. अजूनही आम्ही रावराणेंना भेटून तुमच्या सुटकेसाठी प्रयत्न करूच, पण हटवादीपणानं तुम्ही फासाच्या तख्ताकडे जायचं ठरवलं तर आमचा त्याला इलाज नाही. येतो आम्ही. आईसाहेबांना सांगा आबासाहेब माझी काळजी करू नका. संधी सापडताच मी त्यांच्या दर्शनाला येईनच. या तुरुंगाच्या भिंती आम्हाला फार दिवस अडकवून ठेवू शकणार नाहीत. आम्ही आझाद होताच प्रथम आईसाहेबांच्याकडेच धाव घेऊ. बोलता बोलता प्रतापराजे उठले आणि पुढे झाले. त्यांनी वाकून आबासाहेबांच्या पायांना स्पर्श करून नमस्कार केला. आबासाहेबांचं मन भरून आलं. बापानं पोरला उठवून आपल्या छातीशी धरलं आणि ते पुटपुटले.
आई जगदंबा तुमचं रक्षण करो. त्या घोगरट ओल्या शब्दातील कातर वात्सल्य अनुभवून प्रतापराजेही सद्गतीत झाले. ते काही बोलणार तोच आबासाहेबांनी त्यांना दूर सारलं आणि ते झटक्यानं निघून गेले. लवकरच प्रतापराजेने आपले शब्द खरे करून दाखवल्याचं आबासाहेबांना कळलं. आईसाहेबांनी बाळराजेंना भेटायचा हट्ट घेतला होता म्हणून आबासाहेब त्यांना घेऊन कोल्हापूरला जायच्या तयारीत होते. ते ज्या दिवशी निघणार त्याच दिवशी त्यांना भेटायला रावराणे आले आणि त्यांनीच ती बातमी दिली. 26 नोव्हेंबर 1940 रोजी छत्रपती राजाराम महाराजांचे निधन झाले. त्या दिवशी बंदोबस्तात शिथिलता आलेली बघून पहारेकरी बेसावध असताना आपल्या एका मित्रासह पोलीस कस्टडीतून त्यांनी पलायन केलं होतं. प्रतापराजे आईसाहेबांच्या दर्शनाला आलेच तर राणोजी राजेंनी त्यांना परत पकडण्यास मदत करावी अशी रावराणेंची इच्छा होती. त्यांच्याकडून गंभीर स्वरूपाचा गुन्हा अजून तरी घडला नव्हता. तसा गुन्हा त्यांच्या हातून घडू नये यासाठी त्यांना पकडून ठेवणं कसं श्रेयस्कर आहे, त्यांच्या हिताचं आहे हे राणोजी राजेंना पटवून देण्यासाठीच रावराणे आले होते. आबासाहेबांना आपल्या हितचिंतक मित्राचा सल्ला पसंत पडला होता. पण प्रतापराजे आईसाहेबांच्या भेटीला आलेच नाहीत. पुत्र भेटीसाठी व्याकुळ झालेल्या आईसाहेबांची मोठीच निराशा झाली. त्यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली. स्वतः राणोजी राजेंनी प्रतापराजेंचा तपास लावण्यासाठी जंग पछाडलं, पण व्यर्थ. एक दिवस आईसाहेबांची तब्येत एकदम बिघडली आणि परागंदा बाळराजेंचं नाव घेत निराशावस्थेतच त्यांनी प्राण सोडला. प्रतापराजेंना आपल्या मातोश्रीचं अंत्यदर्शनही घडलं नाही. पत्नीचं निधन झालेलं, पुत्र परागंदा झालेला, त्या भव्य वाड्यातलं एकाकीपण राणोजी राजेंना खायला उठू लागलं. आपलं म्हणून जवळचं कोणी राहिलं नव्हतं. तसा वाड्यात नेहमीसारखा लोकांचा गजबजाट होता. नोकर चाकर होते, आश्रित नातेवाईक होते, पाहुण्या रावळ्यांचा राबता होता. कारण प्रसंगी भेटीगाठला येणाऱ्यांची दारी रीग लागून होती. पण या गर्दीत वर्दळीतही राणोजी राजे मिसळून जाऊ शकत नव्हते. आपलं एकाकीपण विसरू शकत नव्हते. प्रयत्न करूनही प्रतापराजेंचा कुठे थांगपत्ता लागत नव्हता. अखेरीस हताश होऊन राणोजी राजे आपलं मन गुंतून राहील अशा गोष्टींकडे, आपल्या आवडत्या खेळाकडे वळले. जगण्याचा भार सह्य व्हावा म्हणून त्यांना त्याची आता आवश्यकता भासली. शिकारीचा नाद तर पूर्वीपासून होताच. शिकार खेळायला तर राणोजी राजे जंगल रान तुडवू लागले. स्वतःचा जीव संकटात घालून सावज टिपण्यातला रोमांचक अनुभव त्यांना एक वेगळाच आनंद देत असे. ते साहसाच्या शोधात विशाळगड गगनबावडा आणि भागातल्या जंगल झाडीत शिरले. रानटी जनावरांच्या मागावर रानावनातून हिंडू लागले. डोंगर दऱ्यातून शिकार साधत भटकू लागले. यात बरेच दिवस घालवले, पण शिकारीही त्यांचं मन रमेना. अखेरीस राणोजी राजेंचं मन रमवणारी एक रमा कोल्हापुरात भेटली. तरुण स्त्रियांची शिकार करणं हा त्यांचा आणखी एक आवडता खेळ. यावेळी त्यांना खेळवणारं सावज स्वतःहून चालून आलं आणि दोघांनाही एकमेकांची शिकार केल्याचा आनंद झाला. वजीर जान या तरुण गायिकेनं आपलं देखणं यौवन आणि मधुर गायन पणाला लावून राणोजी राजेंचं तन मन जिंकून त्यांच्या सर्वस्वावर ताबा मिळवला. वजीर जान ख्याल, ठुमरी, टप्पा, गवळणी इत्यादी संगीतातील विविध दालनात कलापूर्ण विहार सहजपणे सुडौलपणे करीत असे. शिवाय ती रूपसंपन्न कामिनी, प्रणयकलेत ही कुशल. तिच्यावर फिदा झाल्या राणोजी राजेंनी तिला जानोळीला आणून ठेवली, सरळ वाड्यातच ठेवली. गायनाच्या महफिलीत आणि रंगमहालातील रतिक्रीडेत हिम्मत बहादूर दंग झाले. वजीरजानला खुश ठेवण्यासाठी अलोट धनाची तिच्यावर खैरात केली. तिच्या वस्त्रालंकारावर अमाप पैसा ओतला. आपल्या माशुकाची संपत्ती लुटताना वजीरजानचीच दमछाक झाली. शिलकीचा पैसा संपला तेव्हा इनाम जमिनीवर कुळाकडून पैसा उकळला. 1.5-2 वर्षातच वजीरजान जानोळीला कंटाळली. इनामदारांच्या धनदौलतीची आता पुरेशी लुटमार तिनं केलीच होती. तिची धनाची अभिलाषा तृप्त झाली होती. पण तिची देह दौलत लुटणारे राणोजी राजे अजून थकले नव्हते की त्याची वासना तृप्त झाली नव्हती. ते वजीरजानला जानोळी सोडून जाऊ देईनात. एक दिवस तिनं आपली अम्मीजान आजारानं मरण्याच्या दारी असल्याचा निरोप आल्याचं सांगितल्याने उत्तर हिंदुस्थानात तिला भेटायला जाणं आवश्यक असल्याचं पटवून दिलं.
तिकडून लवकरच परत येण्याची बोली केली. वजीरजान उत्तर हिंदुस्थानात निघून गेली. राणोजी राजे तिची वाट पाहून कंटाळले आणि तिला विसरण्यासाठी कोल्हापूरच्या एका सिनेनटीच्या नादी लागले. तिला मात्र कोल्हापूरमधील आपल्या बंगल्यात ठेवली. इनामदार राणोजीराजे जानोळीकर असे अनंग रंगात दंग असतानाच 1942चं स्वातंत्र्य आंदोलन सुरू झालं होतं. स्वातंत्र्य लढा आता निकराचा बनला होता. त्यानं रौद्र रूप धारण केलं होतं. करेंगे या मरेंगे या प्रतिज्ञेचा पुन्हा पुन्हा उच्चार करत महात्मा गांधी इंग्रजांना बजावित होते. चले जाओ. परकीयांची सत्ता घालवून देण्यासाठी गांधीजींनी जागृत केला देश अंतिम लढ्यासाठी सिद्ध झाला होता. साऱ्या देशात मोठमोठ्या पुढाऱ्यांची कार्यकर्त्यांची धरपकड चालली होती. सांगली, सातारा, कोल्हापूर भागातील प्रमुख नेत्यांनी कार्यकर्त्यांनी स्वतःला अटक करून घेऊन तुरुंगात न जाता बाहेर राहूनच ब्रिटिश सत्तेशी लढा देऊन ती खिळखिळी करायची, शक्य तिथून उखडून टाकायची असा निश्चय केला होता. प्रसंगी प्राणाची आहुती देण्याची तयारी ठेवूनच ते कामाला लागले होते. भूमिगत होऊन चळवळ पुढे नेणाऱ्यांची एक फळी होती, तर उघड सत्याग्रह करणाऱ्यांची दुसरी फळी होती. गावागावातून सभा घेऊन वातावरण तापवले जात होतं. उत्साह, निर्भयता, जिद्द वाढीस लागून चळवळीला चांगलाच उठाव मिळत होता. प्रतिकात्मक कार्यक्रम म्हणून प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मामलेदार कचेरीवर मोर्चा न्यायचा आणि झेंडा लावून त्याचा ताबा घ्यायचा असा कार्यक्रम ठरला होता. जनतेनं सत्ता काबीज केल्याचं परकीय शासनाच्या ध्यानी आणून देण्यासाठीच असे कार्यक्रम हाती घेतले होते. प्रचंड मोर्चे आयोजित केले जात होते. त्यात शेतकरी, कामगार, तरुण विद्यार्थी मोठ्या संख्येनं सामील झाले होते. मोर्चातील लोकांची धरपकड करण्यासाठी मामलेदार कचेरीवर पोलीस पलटणी सज्ज असायच्या. दंगा, दगडफेक, लाठी हल्ले, गोळीबार असेही प्रकार घडत होते. चले जाव चळवळीला लवकरच विराट रूप आलं होतं. बँका, सरकारी खजिने लुटले जात होते. सरकारी दप्तरांची होळी केली जात होती. रेल्वे रूळ उखडणं, रेल्वे स्टेशनवर इमारतींना आगी लावणं, पोस्ट ऑफिसेस, सरकारी कचेऱ्या जाळणं, पोलीस ठाण्यावर हल्ले करणं आणि शस्त्र ताब्यात घेणं वगैरे प्रकारांना ऊत आला होता. चळवळीसाठी पैसा, हत्यारं, दारुगोळा मिळवण्यासाठी भूमिगत कार्यकर्ते अनेक मार्गांचा अवलंब करीत होते. राष्ट्रद्रोही फितूर, गावगुंड, शेतकऱ्यांची पिळवणूक करणारे सावकार यांना जरब बसवण्यासाठी पत्री लावली जात होती. क्रांतिसिंह नाना पाटलांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्ह्यातील प्रतिसरकार हिंदुस्थानभर गाजत होतं. पत्री सरकारच्या कारवायांना आळा घालण्यासाठी इंग्रज सरकार आकाश पाताळ एक करीत होतं. सर्वत्र झडत्या, धरपकड सुरू होत्या. भयंकर दडपशाही आणि मारहाण करून पोलिसांनी लोकांचा छळ आरंभला होता. अनेकांना तुरुंगात डांबलं. असा सगळीकडे हल्लकल्लोळ माजला. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.